गेल्या अनेक दिवसांपासून विदेश दौऱ्यावरती असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच औरंगाबाद शहरामध्ये दाखल झालेले आहेत। सत्तार साहेब, तुम्ही औरंगाबादला दाखल झालात आणि सुप्रीम कोर्टामधून एक महत्त्वाचा निर्णय आला की शिवसेनेनं जी काही त्यांना स्थगिती मागितली होती निवडणूक आयोगाच्या निकालाला, ती स्थगिती काही सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही। ही एक दिलासादायक बातमी आहे तुमच्यासाठी, शिंदे गटासाठी, शिवसेनेसाठी। नाही, निश्चित मी पहिल्यांदाही बोललो होतो की मताची समीकरण कदाचित जोडले तर आमच्याकडं 40 आमदार अधिकृत आहे, त्यांना मिळालेली मतं, 13 खासदार त्यांना मिळालेली मतं, ह्या मताचा अधिकृत शिवसैनिक म्हणून पाहिलं तर मला त्यावेळेस मी आपल्या TV9 वरच बोललो होतो का आम्हाला चिन्ह मिळण्याचा अधिकार आहे, मागण्याचा अधिकार आहे आणि मिळणार आहे। शेवटी इलेक्शन कमिशनर जे आहे, निवडणूक आयोगाला जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकालाही आवडणारा आहे। कारण की त्यांनी जे शपथपत्र दाखल केले ते शपथपत्र खरे आहे खोटे आहे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही, परंतु आमचा जो समजा प्रदीप जयस्वालजी आज इथे आमदार साहेब यांना मिळालेली मतं, मला मिळालेली मतं, लोकसभेमध्ये खासदाराला मिळालेली मतं जे विजय झालेली आहे, हे अधिकृत जे मतं आहेत या मताची संख्या कदाचित पाहिली तर एकनाथ शिंदे साहेबांनी जो दावा केला तो सत्य होता आणि त्यानुसार निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचं स्वागत सर्वसामान्य शिवसेना सहित मतदारांनी केला। आपल्यासोबत शिंदे गटाचे दुसरे आमदार, आता शिवसेनेचे आमदार म्हणावं लागेल, प्रदीप जयस्वाल सुद्धा आहेत। सर, सगळे दिलासे जे आहेत कोर्टाकडले ते तुम्हालाच मिळायला लागलेत? कारण की आत्ताच आपल्याला मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की आमच्याकडं 40 आमदार, 13 खासदार आणि अनेक नगरसेवक, अनेक शाखाप्रमुख आमच्याकडं या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून जोही निर्णय घेतला कोर्टाने, निवडणूक आयुक्तांनी ते आमच्या बाजूने यासाठी घेतला की आमच्याकडं बहुमत होतं, त्यासाठी त्यांनी घेतला। त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो। सत्तार साहेब, दुसरा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी। हे सगळे जेव्हा निर्णय येतात त्यावेळेला ठाकरे गटाचे लोक तुमच्यावरती असा आरोप करतात की हे सगळं भारतीय जनता पार्टीने मुद्दाम घडवून आणलेलं आहे किंवा हे सगळं मॅनेज आहे, अशाही स्वरूपाचे आरोप केले जातात। होऊ शकतं मॅनेज हे? असं कधीही कोर्ट किंवा निवडणूक आयोग कोणालाही मॅनेज होत नाही। मॅनेजचा प्रश्न नाही, त्यांच्यावर शंका करणं सुप्रीम कोर्टावर किंवा निवडणूक आयोगावर किंवा कोणत्या कोर्टावर हे आपल्याकडच्या ज्यांचा आत्मविश्वास गेलेला असतो, ज्यांना काही राजकारणामध्येच समजत नाही असेच लोक असे बेछूट आरोप करतात। याच्यामध्ये कोणताही तथ्य नाही, कोणताही सत्य नाही। आता जे लोक हरले ते म्हणतात मशीनमध्ये फॉल्ट आहे, पण ते मशीनमध्ये फॉल्ट असतं तर सर्वात अगोदर मी पडलो असतो। म्हणजे राजकारणाचे समीकरण पाहिले भारतीय जनता पार्टी किंवा अजून कोणत्याही पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कोणताही रोल नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्या सोबत आहेत। त्यांनी केंद्राने जी आम्हाला आजकाल मी मदत पाहतो, केंद्र सरकार जे दिलखुशपणाने मनमोकळ्यापणाने आता मदत आम्हाला करतोय, हे आमच्या राज्यासाठी जमेची बाजू आहे, नंबर 1। नंबर 2, प्रत्येक वेळेस शंका कुशंका करणे हा विरोधी पक्षाचा मला तर वास्तव आहे त्यांचा एक अजेंडाच तयार झालेला आहे का अशा पद्धतीने बेछूट आरोप करायचे। आता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांचे दोघांचे अधिकार पाहिले तर वेगवेगळे आहे। आपला निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र एक आपला राजकारणाचा मतदानाच्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य कसा होईल किंवा लोकसभेचा संसद खासदार कसा होईल यांनी ते नियम बनवलेले आहे, त्या नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलेला आहे। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा लोअर कोर्ट किंवा ज्युनियर कोर्ट, कोणताही कोर्ट असेल, शेवटी कोर्ट आहे। कोर्टाचा लोकशाही पद्धतीमध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्याला जी पवित्र घटना दिली त्या घटनेच्या आधारे जे कायदे बनवलेले त्या कायद्याच्या आधारेच निर्णय देतात। परंतु ते बोलतात ते दुर्दैव आहे। मला तर आश्चर्य वाटतं आहे की आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टावर किंवा निवडणूक आयोगावर शंका करणं बी हेही या राजकारणी लोकांनी थोडीफार त्याची भान ठेवायला पाहिजे। प्रश्न दुसरा असा आहे की ज्याभोवती सगळ्या संपूर्ण राज्याचं सध्या राजकारण खेळतं आहे ते म्हणजे 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा। 16 आमदार जर निलंबित झाले तर तुम्ही निलंबित होणार आहात, काय तुम्हाला घडू शकतं वाटतं, काय वाटतंय? नाही, 16 म्हणजे आमचे चीफ मिनिस्टर त्याच्यामध्ये आहे, 16 मध्ये तर आमचे चीफ आहे, तर एकदा चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री महोदय या राजकारणाचे समीकरण बदलणारे केंद्रबिंदू आहे। हे उठाव करण्याचे पाठीमागं त्यांची जी भूमिका होती, शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना पक्ष, स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार
मी तर काही फार मोठा जुना शिवसैनिक नाही आहे, प्रदीपजी जुने शिवसैनिक आहे, त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. परंतु कदाचित पाहिलं तर मला असं वाटतं का हे निर्णय कदाचित घेतला नसता तर शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर याची किंमत मोजावी लागली असती. या पक्ष बनवण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या पद्धतीने योगदान केलेलं आहे. कोणी कमी केलं असेल, कोणी जास्त केलं असेल, परंतु हे सर्व केल्यानंतर पार्टी डुबत असेल तर त्याला जिवंत करण्याचं काम मला वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न खरे सहकार करण्यासाठी किंवा ते खरं सत्यामध्ये आणण्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या पाठीशी पुरा महाराष्ट्र आहे. आणि भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही जे गेलो तर आम्ही गेलो नाही. 30 वर्षापूर्वी स्वर्गीय बाळासाहेबांनी प्रमोद महाजनजी असतील किंवा अटलजी असतील किंवा अजून वरिष्ठ नेते असतील त्यांच्यासोबत पहिले शिवसेना आणि यांची 30 वर्ष युती होती. त्या 30 वर्षाच्या युतीला म्हणजे मला तर वाटतं का लायसन कसा रिन्युअल करतो तसं आम्ही चुकीच्या मार्गाने गेलेली शिवसेना त्याला खऱ्या मार्गावर आणण्याचं काम केलं. आणि आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जो सरकार आहे या सरकारकडून ज्या अपेक्षा आहे तुम्हालाही दिसत असेल का मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी पैसा. आता मीच तुम्हाला बोलतो आहे का आता टप्पा क्रमांक 2 आम्ही कृषी विभागाने जो नानासाहेब देशमुख नावाची योजना पोखरा आहे त्याला 10,000 कोटी रुपयाची मागणी केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याची घोषणाही केली आणि त्याची अंमलबजावणी लगेच जागतिक बँकेने तितका आम्हाला कर्जही दिला. म्हणजे शेवटी आपण जे करू लागलो आम्ही जे करू लागलो आणि करण्याच्या पाठीमागं एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला नसता तर कदाचित आज ज्या पद्धतीने पाणी पुरवठा योजना जल से नल और सारे जलों से ही नल हर एक के घर को मिलेगा, शुद्ध पाणी मिलेगा, वॉटर ग्रिड. तुम्ही कदाचित हे पाहिलं तर मला वाटतं का माझ्या 42 वर्षाच्या राजकारणामध्ये इतका मोठा निधी वॉटर सप्लाय योजनेला गावप्रत पाण्याच्या टाक्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन असतील. आता तुम्हीच औरंगाबादची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर इथंही तुम्ही कुठेही पाहिले तो पाईपलाईन टाकणं टाक्या बांधणं हे सर्व काम करण्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या समन्वयातून जो मराठवाडा असेल महाराष्ट्र उर्वरित असेल याचा सर्व जो विकास चालू आहे त्याच्या पाठीमागं एकनाथ शिंदे साहेबांनी हे जी प्रयत्न केले आणि ते यशस्वीरित्या पार पाडले. आणि पार पाडल्यानंतर या 6 महिन्यामध्ये हा जो परिवर्तन विकासाचा दिसतोय मला वाटतं गेल्या 2.5 वर्षाचा या 6 महिन्यामध्ये जे पैसा खर्च झाला वेगवेगळ्या योजनेमध्ये झाला ते कदाचित पाहिलं तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी खरी शिवसेना आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेला धनुष्यबाण आमचा आज जो सुरक्षित आम्ही आमच्या ऑफिसवर कार्यालयावर किंवा प्रत्येक ठिकाणी चिन्ह म्हणून लावू लागलं. मी आज हा चिन्ह वेगळा लावलेला आहे. हे चिन्ह म्हणजे पौष्टिक तृणधान्याचा हा वर्ष आहे 23 आणि मी कृषी मंत्री आहे. मी तर जर्मनीला गेलो तिकडेही हे लावलेलं होतं. म्हणजे शेवटी असा आहे की पौष्टिक आहार जो आहे याच्या माध्यमातून येणारा हा वर्ष 25 लाख हेक्टरमध्ये नैसर्गिक शेती आणि प्रोटीनयुक्त शेती आणि विशेषतः हे जे विषारी जो आपण पाहतो काही औषधं मारणं काही खतं टाकणं काही वेगवेगळ्या पद्धतीने जे काही आजकाल कृषी विभागाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे जे नवीन आपण जो पौष्टिक आहाराचा वर्ष साजरा करू लागलो याच्यामध्ये मला वाटतं का येणाऱ्या पिढीला त्याचा फार मोठा फायदा मिळणार आहे. हे जे आपण स्लो पॉयझनवाले जेवण करतोय मी तर एक वाचलं होतं पहा तुम्ही पंजाब आणि हरियाणा या दोघांमध्ये कदाचित पाहिलं तर आज एक ट्रेन तिथे सेपरेट ती ट्रेन म्हणजे कशासाठी जाती कॅन्सरच्या पेशंटला घेऊन जाणारी दिल्ली. तर ते पाहिल्यानंतर मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाची पहिली अंमलबजावणी 1 जानेवारीला औरंगाबादमधून सिल्लोडमध्ये तुम्ही पाहिला कृषी प्रदर्शन झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा उद्घाटन त्याची देशाची सुरुवात सिल्लोडवरून झाली. आता याची मी जर्मनीला एक कॉन्फरन्स करून आलो. तिथं आम्ही जो प्रदर्शन पाहिला जागतिक लेवलचा त्याचे परिणाम आता आपल्या राज्यामध्ये दिसतील भविष्यामध्ये. दुसरा एक प्रश्न आहे म्हणजे 2 गोष्टी घडल्या. एक तर तुमचे पूर्वीचे राजकीय गुरु होते अशोकराव चव्हाण त्यांनी असा दावा केला की माझा मेटी करण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरं म्हणजे तुमचे पूर्वीचे मित्र संजय राऊत ते म्हणाले की मला जीवे मारण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी थेट श्रीकांत शिंदेंवरतीच आरोप केलेले आहेत. कसं पाहता याकडे? मला वाटतं का एक प्रामाणिक युवा नेता म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबाचं नाव आहे आणि तशा माणसावर आरोप करणं हेही मला वाटतं का राजकारणाची एक खेळी आहे. राजकारणामध्ये
त्यांच्या वडिलांनी हे जे केलेला विजय प्राप्त याला काही सुरुंग लावून बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी तर डॉक्टरांना पाहिलेलं आहे का इतका प्रामाणिक एक खासदार 2 वेळेस खासदार राहिल्यानंतर त्यांची प्रामाणिकता, त्यांची काम करण्याची पद्धत, कधी सुडाचं राजकारणच करत नाही ते. तर त्यांच्यासारख्या एक युवावर इतक्या मोठ्या नेत्याने आरोप करावा हे चुकीचं आहे आणि निश्चित याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. शेवटी कोणाला बदनाम करणं, अशा पद्धतीने कोणीतरी कोणाची सुपारी देतो हे बोलणं हे चुकीचं आहे. आणि श्रीकांत शिंदेसाहेब, मी ज्या पद्धतीने, मी असेल, प्रदीपजी असतील, आम्ही सर्वांनी त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यावर आरोप करण्याच्या पाठीमागची त्यांची काही रणनीती असेल तर मला माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने हे राजकारण राहिला प्रश्न अशोकरावजींचा. अशोकरावजी एक वरिष्ठ नेते आहे, मी त्यांचा कार्यकर्ता राहिलेलो आहे. मी त्या नेत्याच्याबद्दल काही बोलावं हे उचित होणार नाही, पण मला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणावर बी असा अंकुश ठेवण्याचा काम विरोधी पक्ष जिंदा रहना, ये तो दुआएं करते हैं हम, क्या विरोधी पक्ष रहना चाहिए. जोपर्यंत विरोधी पक्ष राहणार नाही सत्ताधारीला कळणार नाही. म्हणून सत्ताधारी पक्षामध्ये विरोधी पक्ष संपवण्याचा कोणताही प्रयत्न नाही, कोणताही काम नाही. आणि एकनाथ शिंदेसाहेब एक प्रामाणिक सामान्य कार्यकर्त्यासारखे राहणारे नेते मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिले. शेतकऱ्याच्या परिवारातून एखादा कार्यकर्ता तयार होतो आणि तो नेता बनतो. तर त्या नेत्यांचे भविष्यामध्ये सर्व जनतेला, सत्ताधारीपासून तर विरोधीपासून सर्व समाज, सर्व जाती धर्माच्या लोकांना, ते हिंदुत्ववादी पार्टीचे कडवा हिंदुत्ववाद आहे, परंतु दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतात. तर हे मोठी गोष्ट आहे. परंतु आता दोन्हीही नेते, एक पत्रकार आहे तुमचे मोठे, आमचे राज्यसभेचे खासदार आहे, आमचे म्हणजे मी यासाठी बोलू लागलो, आता मी अधिकृत शिवसेना आहे, आमच्याकडे धनुष्यबाण आहे, आमच्याकडे शिवसेना पक्ष आहे, म्हणून ते आमचे आता तर खासदार आहेत. पुढे ते कुठे जातील, काय जातील, कसे राहतील मला माहीत नाही याच्याबद्दल. राहिला प्रश्न अशोकराव चव्हाण साहेब, हा गर्भित इशारा आहे तुमचा. नाही, मी काय इशारा देणारा इतका मोठा कार्यकर्ता आहे किंवा नेता नाही आहे, पण मला जे भाकीत दिसतंय हे भाकीतमध्ये भविष्यामध्ये ज्याला ज्याला धनुष्यबाण याच्यावर मान असेल, सन्मान असेल, विश्वास असेल, शिवसेनाचे स्वर्गीय नेते जे आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिवसेना आमच्याकडे आहे आणि त्यांना त्यांचा स्वाभिमान असेल तर सर्वांनी इकडे यावं. मी तर संजय राऊत साहेबांसहित आमच्या नेत्यालाही नम्र विनंती करेल की तुम्हीही या, आता सर्व या, ज्याला ज्याला यायचे आहे ते येऊ शकतात. आणि भविष्यामध्ये शिवसेनेचा राजकारण या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या संरक्षणासाठी आपण पाहिलं. कर्नाटकचा प्रश्न आला त्यावेळेस शिंदेसाहेबाची भूमिका स्पष्ट होती. शिंदेसाहेबासारखा एक तरुण त्या काळामध्ये शिवसैनिक म्हणून 1 महिना कर्नाटकच्या जेलमध्ये राहिलेले, आणि जेलमध्ये जो माणूस मराठी माणसासाठी राहतो त्याला महाराष्ट्राचा किती प्रेम असेल याच्याबद्दल कुणाला बोलण्याचे. आणि हे मराठी दोघंही, अशोक चव्हाण साहेब बी मराठी आहे आणि संजय राऊत साहेब पण मराठी माणसावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चित शिवसेना आणि आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात, देवेंद्रजी बी घेतात. आणि हे सर्व घेतल्यानंतरही त्यांच्यावर जो आरोप करतो हे विरोधला विरोध करणं, विरोधाची भूमिका विरोधी पक्षांनी करावी. सत्ताधाऱ्यांनी त्याला सत्य मानून जे काही बोलतात ते त्याच्यावर चौकशी लावण्याचा आदेश उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला. अशा पद्धतीने माझ्याकडे एक पत्र आलेलं आहे, त्याची चौकशी करा, त्याची पारदर्शक पद्धतीने चौकशी होणार. त्या चौकशीमध्ये कुठेही कोणीही यांच्या नावाला बदनाम करण्यासाठी, कोणी सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी खेळ खेळत असेल तर ते सत्यता समोर येईल आणि समोर आल्यानंतर निश्चित त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्या खात्याशी संबंधित. तुमचे जे सगळे शेतकरी आहेत तर ते कापसाचे भाव उतरल्यामुळे ते हवालदिल झालेत. हमी भाव 6,000चा आहे आणि कापूस 7 किंवा 8,000 विकला जातोय. तर कमीत कमी 10,000चा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडी उद्या हाच मुद्दा घेऊन आंदोलन करते राज्यात. नाही, निश्चित आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणं हे सर्वांचाच, मलाही त्याच्यामध्ये दुःख वाटतंय का माझ्या शेतकरी बांधवाला कापसाचा भाव जो कमी येतोय, गेल्या वेळेस 12,000 11,000पर्यंत भाव गेला होता, यावेळेस 7,500 8,000 8,500 9,000 9,500पर्यंत होता. त्याच्यामध्ये जागतिक मंदी आपण पाहू लागलो, युक्रेन आणि रशियाचा जो युद्ध चालू आहे त्याचे परिणाम निश्चित याच्यावर घडू लागले. आणि जागतिक लेवलवर जे काही घडतं ते काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मदत करण्याची, तुम्ही पाहिलं का आपण धान पाहिली, धानचे भाव पडले होते
आपण धानला सबसिडी दिली, आपण शेतकऱ्याला दिली, याच्याबद्दल बी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल विचार करू शकतात आणि विचार करून त्याला काही शेतकऱ्याला काही मदत करता येईल का, शेतकऱ्याचा माल बाहेर दुसऱ्या देशामध्ये विकण्यासाठी, कारण की आपल्याला लागणारा कापूस किती आहे, कपडे किती तयार करतो, बाकीचे कापसापासून जे तयार होणारे अनेक वेगवेगळे हे आहे, त्यामधून आपण पाहिलं तर ऑइल निघतो, ते ढेप निघते, हे जे प्रक्रिया करणारे बाकीच्या उद्योगासाठी लागणारा माल आणि बाहेर कसं पाठवता येईल याच्याबद्दल चिंतन मंथन जरूर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयासहित आमचा डिपार्टमेंट करू लागला आणि भविष्यामध्ये याचे परिणाम दिसतील मला असं वाटतंय. परंतु शेवटी शेतकरी बांधवालाही माझी विनंती, ज्यावेळी तेजी आली त्यावेळेस थोडा माल काढायचा, 2दा 3दा काढायचा शेतकरी बांधवांनी. शेतकरी बांधव एकदम तेजीचा हे करतात. पहिले 9,500 होतं, त्यावेळेस मी विनंती केली होती की 9,500चा भाव आहे. काही टप्प्यामध्ये आपल्याकडे शेतकरी बांधवांना माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे, जिनिंगा बंद होते, आम्ही म्हणलं ते जिनिंगा बी चालू राहील आणि जिनिंगचा लेबर गेला तर मग नंतर जिनिंगा राहत नाही आणि जिनिंगा कधी एकदा गेल्या तर त्याची प्रक्रिया होणार नाही. प्रक्रिया गठाण वगैरे तयार नाही झाली तर मग बाकीचे कापसाच्या भावावर त्याचे परिणाम होतात. म्हणून मला तर अपेक्षा आहे का भविष्यामध्ये आता सरकारला विनंती मी करणार आहे, शेवटी माझं काम आहे का एक विनंती करणं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील. शेवटी सरकार आहे, कॅबिनेट आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली याच्याबद्दल एक मीटिंगही मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि एक्सपोर्ट कसं होईल, बाहेर माल कसा जाईल याच्याबद्दल चिंता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री महोदयांनी एक मीटिंग बोलवली, अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून. त्यांनीही मला वाटतं गोयल साहेबाशी बोलले, ते मला जी माहिती मिळाली त्यांच्याबद्दल त्यांनी चर्चा केली की बाई आपल्या राज्यामध्ये आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवणारा शेतकरी आहे आणि कापसाचे भाव कमी झालेले म्हणून शेतकरी चिंतेत आहे. त्याची चिंता दूर करायची असेल तर त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि निश्चित शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल जी काही चर्चा मी बी ऐकतोय माझ्या मतदारसंघासहित माझ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहे. शेतकरी बांधव जी मागणी करतोय त्याच्यामध्ये कुठंच चुकीचं नाही आहे. सरकार याच्याबद्दल निश्चित विचार करेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. तर हे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार, ज्यांनी स्पष्ट केले की कापसाच्या भावाबद्दल शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.